वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहराची ओळख असलेल्या ऐतिहासिक सिद्धेश्वर तलावात मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानं नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। तलावाच्या काठावर आणि पाण्याच्या पृष्ठभागावर शेकडो मासे मृत अवस्थेत दिसत असल्यानं पर्यावरणीय संतुलन धोक्यात आल्याची भीती व्यक्त केली जाते। स्थानिक नागरिक आणि सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली। तलावातील पाण्याचा रंग बदललेला असून काही ठिकाणी दुर्गंधीही येत असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे। पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटणे, वाढते प्रदूषण, सांडपाण्याचा विसर्ग किंवा उष्णतेचा परिणाम यामुळे माशांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। सिद्धेश्वर तलाव हा शहराच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर मासे मृत झाल्यानं पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनी प्रशासनानं तातडीनं लक्ष घालण्याची मागणी केली आहे। तलाव परिसरात प्लास्टिक, निर्माल्य आणि कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याबाबत यापूर्वीही अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र प्रभावी उपाययोजना न झाल्यानं आता त्याचे गंभीर परिणाम दिसून येत असल्याची चर्चा सुरू आहे। नागरिकांनी महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं तातडीनं पाण्याचे नमुने तपासून माशांच्या मृत्यूमागील नेमकं कारण शोधावे, तसेच तलाव स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी केली आहे। सिद्धेश्वर तलावातील माशांचा मृत्यू ही केवळ एक घटना नसून शहराच्या पर्यावरणीय आरोग्याचा गंभीर इशारा असल्याचं मत पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केलं असून तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी नियमित पाणी तपासणी, सांडपाण्यावर नियंत्रण आणि स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवण्याची गरज अधोरेखित केली जात आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।